तर माझ्या आयुष्यात पहिला टर्निंग पॉईंट आला की ॲक्च्युली मला डॉक्टर व्हायचं होतं, पण मी उंच आहे, म्हणजे ज्याला मी बायोलॉजिकल डिफेक्ट म्हणतो. आणि मी त्यामुळं तिसरीतून डायरेक्ट 5वीत गेलो. मग मी त्या काळात सुटकेस सेल्समन होतो. मी 40 देश फिरलो 3 वर्षात. आता आनंद देशपांडे माझा मित्र पण आहे आणि तो पण प्रेरक आहे. त्याला मी कुठेही किराणा मालाच्या दुकानात भेटू शकतो, तो दिसतो कुठेही. तो ॲक्च्युली त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे की 20 बॉडीगार्ड घेऊन त्यांनी कुठल्या तरी महागड्या गाडीत फिरायला पाहिजे. जर तुम्ही कॉम्प्युटर शिकलात तर तुम्हाला चष्मा लागतो. मग चष्मा लागला तर मग मुलींचं लग्न कसं होणार, म्हणून पालक मुलींना सांगायचे की तू कॉम्प्युटर शिकायचं नाहीस. हे गैरसमज किंवा अंधश्रद्धा का म्हणजे आपण त्याचं निर्मूलन तो फार मोठा शब्द आहे, पण या एका गोष्टीसाठी मी अनेक कॉम्प्युटर सेंटर्सना व्हिजिट्स ऑर्गनाईज केल्या. तुम्ही एखाद्या व्यक्तीला पोर्नोग्राफिक क्लिप पाठवली, आक्षेपार्ह माहिती आहे, आणि त्या व्यक्तीचं तुमचे संबंध बिघडले, तर ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट FIR करू शकते. तू अशा व्यक्तीशी बोलतेस की ती व्यक्ती इथंच शिकलेली. नमस्कार. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विचार 360 या सेगमेंटचा हा दुसरा भाग आहे आणि या भागात आपण आज भेटणार आहोत IT पितामह, जवळजवळ 65 पुस्तकांचे लेखक, करिअर मार्गदर्शक, तरुणांना घडवणारे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन त्यांना पुढील करिअरचं मार्गदर्शन करणारे एक उत्तम वक्ते, डॉक्टर दीपक शिकारपूर सर. सर, आपलं विचार 360 या सेगमेंटमध्ये स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तर तुम्ही आज या अत्युच्च पदाला पोचलेला आहात, तर मला असं विचारायचं की तुम्ही आज इथंपर्यंत जे पोचलात त्यात नक्कीच तुमच्या जडणघडणीचा वाटा खूप मोठा असणार आहे. तर आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगाल का की तुमचं बालपण कसं होतं, जेणेकरून हे जे नवीन पालक आहेत, आई वडील आहेत, त्यांना त्यातून काहीतरी बोध घेता येईल किंवा काही मार्गदर्शन मिळेल? माझे वडील सरकारी अधिकारी होते, त्यामुळं त्यांच्या बदल्या व्हायच्या, त्यामुळे माझं शिक्षण खूप ठिकाणी झालं. बरं. पण बहुतांश जास्त शिक्षण झालं ते सांगली आणि सोलापूरला. अच्छा. आणि मी पुण्यात नंतर आलो करिअरसाठी, पण माझं बालपण सांगली आणि सोलापूरला झालं. आणि मला तेव्हापासूनच कळत होतं की छोट्या गावामधली संस्कृती आणि मोठ्या शहरातली ह्याच्यात फरक असतो, आणि त्याच्यात फायदे तोटे पण आहेत. पण मला सांगली आणि सोलापूरला खूप चांगले मित्र मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी ज्या काळात शिक्षण घेतलं त्या काळात दूरदर्शन आणि इंटरनेटचं आक्रमण नव्हतं, त्यामुळं आम्हाला शिक्षक चांगले मिळाले. आम्ही ग्रंथालयात जायचो, वाचायचो. आणि माझे एक मामा होते गय दीक्षित म्हणून, ते आमच्या शाळेचे प्राचार्य पण होते. तर त्यांनी मला खूप चांगल्या सवयी लावल्या, म्हणजे वाचन संस्कृती, लिहिणं. त्यांचं असं म्हणणं होतं की एखादी गोष्ट जर तुम्ही लिहिली तर ती तुम्हाला व्यवस्थित समजते. त्यामुळे मी थोडाफार लेखक जो आहे त्याचं कारण त्या लहानपणामुळं आहे. आणि मी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा या सगळ्यात भाग घ्यायचो. आणि मग त्यामुळं मला असं त्यावेळेला ते ठरवून नव्हतं झालं, पण इनडायरेक्टली मी सगळ्यांना सांगतो की तुमचं व्यक्तिमत्व हे 360 डिग्रीचं पाहिजे. तुम्ही एक अभ्यास हे झालं की तुम्ही एक रोबो होता फक्त. बरोबर. पण जर तुम्ही सर्व क्षेत्रात रस घातला, म्हणजे मी टेबल टेनिस चांगला खेळायचो, क्रिकेट बऱ्यापैकी खेळायचो, त्यामुळं सगळ्याच गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. म्हणजे क्रीडा क्षेत्रात तुम्ही अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करा. नंतर कला, जेव्हा आता माझं तर म्हणणं आहे की जर तुम्हाला संघभावना किंवा टीमवर्क ही जर तुम्हाला लहानपणापासून वाढवायची असेल तर अशा सगळ्या प्रकल्पांमध्ये सहभाग घेतला पाहिजे. मग आपोआप संघभावना वाढते. कारण आपल्या शिक्षण पद्धतीत एक दोष आहे, म्हणजे मी असं कुणाला शिक्षण तज्ज्ञांना वगैरे म्हणत नाही, पण आपल्याकडं दोष असा आहे की एकच मुलगा पहिला येतो. त्यामुळं आपण काय करतो की अशी एकांगी वृत्ती होते, मी पहिला, मी टॉपला. पण नंतर इंडस्ट्रीमध्ये गेल्यावर तुम्हाला कळतं की टीमवर्क इज इम्पॉर्टंट. आता तुम्ही बघा की इव्हन क्रीडा क्षेत्रात सुद्धा एकटा धोनी काही करू शकत नाही, 11 लोक लागतात ना. मग ही जी ॲटिट्यूड आहे संघभावनेची, ही विकसित व्हायला पाहिजे. त्यासाठी पूर्वी कसं असायचं, आता हे न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये शक्य नाही, पण जे एकत्र कुटुंबात वाढतात त्यांच्यात ही भावना आपोआप निर्माण होते. म्हणजे शेअर करणं, समजा आपल्या शेजारच्या आपल्या भावंडाला वगैरे काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग त्याला मदत करणं. आता जर तुम्हाला घरात भावंड खूप असतील तर मोठा भाऊ किंवा बहीण लहान भावाला मदत करतो. आता ही जी ॲटिट्यूड तुमची तयार होते, याचा नंतर तुम्हाला आयुष्यात फायदा होतो. पण जर तुम्ही एकलकोंडे झालात, आणि आजकाल दुर्दैवाने काय होतं की
म्हणजे ब्रोकन होम पण आता खूप झालेत. मला असं पूर्वी वाटायचं की हे फक्त अमेरिकेत असतं, पण आता दुर्दैवाने ती सवय आता इकडच्या पण लोकांना लागली आहे. त्यामुळं सिंगल पेरेंट, भाऊ नाही, त्यामुळं मग व्यक्ती जी असते ती स्वकेंद्रित होते फक्त. तर हे स्वकेंद्रित असणं हे टाळण्यासाठी, आता तुम्ही माझा विषय काढला तर माझ्यावर हे चांगले संस्कार करणारे गुरु मला भेटत गेले. नंतर एक सांगलीला असताना एक डॉक्टर केळकर म्हणून होते, ते माझ्या मित्राचे वडील ते. मग त्यांनी आम्ही काहीतरी खेळायचो, मग त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे साधारण मला आठवतं एक 5वीत, की आपण आता संस्कार शिबिराला जाऊ. मग मी एक महिनाभर संस्कार शिबिराला होतं. मग नंतर मला कळलं की ते संघाने ऑर्गनाईज केलं होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात. पण मी महिनाभर तिथं जायचो आणि त्या काळात मला तिथले जे शिक्षक होते त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक म्हणजे प्रेरणा खूप दिली आणि राष्ट्रनिर्मिती म्हणजे काय. आणि त्यांनी एक गोष्ट जी सांगितली ती माझ्या म्हणजे मनावर ठसली तेव्हा, की तुम्हाला जर देशप्रेम किंवा देशाचं काहीतरी करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला युद्धावर लढायची गरज नाही. तुम्ही जो कोणी व्यवसाय कराल, तुम्ही आयुष्यात जे काही कराल त्याच्यात तुम्ही राष्ट्रनिर्मिती करू शकता. तुम्हाला संधी आमाप मिळतील. फक्त तुम्ही स्वकेंद्रित वृत्ती सोडून जर इतरांचा विचार करत गेला तर तुम्हाला अनेक संधी येतील. मग हा विचार माझ्या मनात होता की असं काहीतरी आपल्याला आयुष्यात करायचं आहे. फक्त कसं करायचं याचं उत्तर मला नंतर सापडलं. पण तुम्ही या लहानपणाचा जो विषय काढला तर एकतर त्या काळाचं ते जग वेगळं होतं, आम्हाला शिक्षक चांगले भेटत गेले आणि माझ्या सुदैवाने चांगले संस्कार मिळाले. तुम्ही आता म्हणला त्याच मुद्द्याकडे आपण आता येतोय. म्हणजे हे इतकं तुमचं छान लहानपण सगळं तुम्ही जे सगळं अनुभवलं, त्याच्यानंतर तुमच्या करिअरमधला असा टर्निंग पॉईंट कुठला होता की त्यानंतर तुमचं करिअर बहराला आलं? नाही, आता बहर वगैरे हे सगळे रिलेटिव्ह टर्म्स आहेत. पण बरेच वेळा काय असतं की आयुष्यात तुम्ही एक ध्येय ठरवून जाता आणि मग ते होत नाही, त्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी होतं. याला टर्निंग पॉईंट म्हणतात. तर तो माझ्या आयुष्यात पहिला टर्निंग पॉईंट आला की ॲक्च्युली मला डॉक्टर व्हायचं होतं, मेडिकल. कारण माझ्या डोक्यात ते मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना की ते असं ठसलं होतं की जर तुम्हाला रुग्णसेवा, देशसेवा करायची असेल तर वैद्यकीय व्यवसायात तुम्हाला ती संधी मिळते. म्हणून मला वाटलं होतं की आपण डॉक्टर व्हावं. पण मी त्या काळात हे CET वगैरे प्रकरण नव्हतं आणि मी सोलापूरला होतो, संगमेश्वर कॉलेजमधनं मी 12वी केली. तर त्यावेळेला मी PCB, PCM म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी हे सगळे विषय घेतले होते आणि मला दोन्ही ब्रँचमध्ये 98-99 असे मार्क होते म्हणजे PCB. त्यामुळे मला ॲडमिशन दोन्हीकडे मिळाली. मग मी वैशंपायन मेडिकल कॉलेज सोलापूरला तिथं मी गेलो. तिथं मला ॲडमिशन मिळाली आणि मग मी काही दिवस अटेंड केलं आणि एका दिवशी मला डीननी बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तू अंडर एज आहेस. कारण त्या काळात मेडिकल काउन्सिलचा रूल होता की 17 वर्ष असल्याशिवाय तुम्ही मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकत नाही. आणि माझ्या बाबतीत काय घडलं होतं की आता हा टर्निंग पॉईंट नाही, पण मी उंच आहे, म्हणजे ज्याला मी बायोलॉजिकल डिफेक्ट म्हणतो. आणि मी त्यामुळं 3रीतून डायरेक्ट 5वीत गेलो. कारण काय झालं की आमच्या आठवले विनय मंदिरमध्ये मी जेव्हा प्राथमिक शाळेत होतो तेव्हा मी सगळ्यांपेक्षा उंच होतो, त्यामुळं मागं बसायचो आणि मग ते थोडंसं अनमॅनेजेबल होतं. इनफॅक्ट मी जेव्हा त्या शाळेत पहिल्यांदा गेलो तेव्हा इतर मित्रांनी आपल्या घरी सांगितलं होतं की आमच्या वर्गात एक राक्षस आला आहे. म्हणजे असे अनुभव मी उंचीचे घेतलेले. आणि त्या काळात अजून एक माझा प्रॉब्लेम होता की माझे दात पुढं होते आणि उंच पण. त्यामुळं त्याच काळात नंतर मी एक सिनेमा बघितला होता, जेम्स बॉन्डचा एक सिनेमात एक असा विलन होता रिचर्ड किल म्हणून. तर त्यासारखा मी थोडाफार दिसत असे. पण नंतर मी दातावर ट्रीटमेंट करून दात आत घेतले, पण उंचीचा प्रॉब्लेम होता. पण शेवटी आमच्या शिक्षकांनी निर्णय घेतला की हा हुशार मुलगा आहे, तर ह्याला आपण मी 3रीचे पहिले 6 महिने आणि 4थीचे दुसरे 6 महिने असे केले आणि 4थीची मला स्कॉलरशिप पण मिळाली. 6 महिन्यातच तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली? 4थीची म्हणजे ज्याला म्हणजे आम्ही म्हणतो प्राथमिक शिष्यवृत्ती. हो. आणि त्यामुळे काय झालं की माझं 1 वर्ष कमी झालं. त्यामुळं मी 16व्या वर्षीच 12वी झालो. जे इतर मुलं 17, 17.5 अशी असतात. पण माझ्या सुदैवाने हा नियम इंजिनिअरिंगला नव्हता. कारण मग त्या डीननी मला सांगितलं की तू असं कर, BSc ला ॲडमिशन घे आणि 1 वर्ष कर आणि परत ये, तुझे मार्क चांगले तर आम्ही तुला पुढच्या वर्षी मेडिकलला देऊ ॲडमिशन. मी म्हटलं मी BSc कशाला करू, मला इंजिनिअरिंगला ऑलरेडी मिळाली आहे. बरोबर. मग मी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला गेलो आणि मग तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की 4 वर्षात आपण BE होतो 20व्या वर्षी. आणि जर मी मेडिकलला गेलो असतो तर 15 वर्ष शिकायला लागलं असतं, कारण त्या काळामध्ये फक्त MBBS होऊन काही होत नव्हतं. पुढं MD, MS, मग अजून काहीतरी. म्हणजे माझ्याबरोबर जे लोक डॉक्टर झाले
ते वयाच्या सुमारे 28-30 या वर्षापर्यंत शिकतच होते. तर ते माझ्या लक्षात आलं. मग मी विचार केला की हे चाललं आहे, हे बरं चाललं आहे, आपण इंजिनियर होऊ. मग मी इंजिनियर झालो आणि त्याच्यात पण टर्निंग पॉईंट असा आला की मी मेकॅनिकल इंजिनियर, कारण आमच्या काळात 3च ब्रँचेस होत्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. बर. आणि मग मला टाटा मोटर, म्हणजे आताची टेल्को, म्हणजे त्या काळात टेल्को, आताची टाटा, हां, तर तिथं मला नोकरी मिळाली. म्हणून मी तिथं गेलो मेकॅनिकल इंजिनियर. आणि 15व्या दिवशी तिथं एक जाहिरात लागली होती की त्या काळात त्यांनी बरोच कॉम्प्युटर इम्पोर्ट केले होते, म्हणजे आयात केले होते. आणि ते त्या काळात असं काय कॉम्प्युटरचं असं काही फारसं युग वगैरे काही नव्हतं. आणि ते कॉम्प्युटर इम्पोर्ट करून त्याचं ट्रेनिंग त्या बरोच कॉम्प्युटरवर द्यायचे. पण त्या काळात बॉडी शॉपिंग सुरू झालं होतं. 85 सालची गोष्ट आहे. म्हणजे लोक काय करायचे की हे शिकायचे, 6 महिने प्रोग्रॅमिंग करायचे, तेवढ्या बेसिसवर त्यांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी नोकऱ्या लागायच्या. आणि त्यांचे पगार भारतात जे होते त्याच्या 5 पट 6 पट मिळायचे. आणि त्या काळात हे असे इमिग्रेशन लॉज वगैरे काही नव्हतं. त्यामुळं बिझनेस व्हिसा घ्यायचा, टुरिस्ट व्हिसा घेऊन लोक जायचे. आणि हे प्रमाण 85 सालात वाढायला लागलं. शेवटी एक असा काळ आला होता की त्या आमच्या कॉम्प्युटर डिपार्टमेंटमधनं एका दिवशी 20 लोक गेले. अरे. मग आता त्यावेळच्या डायरेक्टरने विचार केला, आता करायचं काय? मग त्यांनी सांगितलं की आपण इतर फंक्शन्समधले जे इंजिनियर्स आहेत टाटा ग्रुपमध्ये त्यांना संधी देऊ, म्हणून ती जाहिरात होती. मग मी त्याला अप्लाय केलं. मग आमची ॲप्टिट्यूड टेस्ट झाली. माझ्या सुदैवाने मी इंजिनिअरिंगला असताना फोट्रॉन प्रोग्रॅमिंग शिकलो होतो. इंजिनिअरिंगला असताना मी हॉस्टेलला राहायचो, त्यामुळे वेळ घालवायच्या दृष्टीने मी असे इतर कोर्सेस केले होते बरेच. त्याचा मला इथं फायदा झाला. तर त्याच्यात मला एक नंतर तुमच्या प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की कुठलंही कौशल्य कधीही वाया जात नाही. बरोबर. तुम्ही फक्त ते प्राप्त करत जायचं, ते कुठेतरी कामाला येतं तुम्हाला. तर तसं माझ्या बाबतीत झालं. मी तो फोट्रॉन प्रोग्रामिंगचा कोर्स केला, त्यामुळं मला प्रोग्रॅमिंगचा जॉब मिळाला. आणि तो सुद्धा टर्निंग पॉईंटच होता, कारण मेकॅनिकल इंजिनियर त्या काळात मला एकाने सांगितलं होतं की तुझा जॉब हा शॉप फ्लोअरचा आहे, तू हे चूक करतोयस आणि तू काही जाऊ नकोस, तू शॉप फ्लोअरवर काम कर आणि प्रोडक्शन आणि हेच तुझं करायला पाहिजे. म्हटलं माझं सिलेक्शन झालं आहे, बघू. मग ती रिस्क घेतली मी. आणि मग ज्या माणसाने मला सांगितलं की हे चुकतोय, त्याचा मुलगा घेऊन तो 10 वर्षांनी माझ्याकडे आला की आता ह्याला तुमच्या डिपार्टमेंटला प्रोग्रॅमिंग शिकव. त्यामुळं हा 2 टर्निंग पॉईंट असे मला आठवतात की ज्यामुळं माझं आयुष्य वेगळ्या ट्रॅकवर गेलं. म्हणजे तुम्ही जी नवीन संधी आली त्याचा लगेचच लाभ घेऊन त्यामध्ये उडी मारलीत पुढच्या. हां, पण ती थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क होती. कारण टर्निंग पॉईंट जे तुम्ही म्हणता ना त्याच्यामध्ये जोखीम असते. बरोबर. मग ती जोखीम घ्यायची वृत्ती पाहिजे. आणि जे असे लोक म्हणतात की मराठी लोकांच्यात ती कमी असते, असं काही नाही. आता म्हणजे मी असे खूप बघितलेत व्यक्तिमत्व की त्यांनी खूप रिस्क घेतल्या, पण असं जनरल म्हटलं जातं. पण मी ते, आणि प्रत्येक व्यक्तीला अशा संधी मिळतात, तर त्यांनी घ्यायला पाहिजेत. फक्त विचार करून घेतलेली जोखीम ही केव्हाही चांगलीच. आता तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही ह्या करिअरच्या ह्याच्यामध्ये म्हणजे कम्प्युटर किंवा या क्षेत्रामध्ये जेव्हा आलात त्यानंतर तुम्हाला अनेक मोठी माणसं तुम्हाला भेटली असतील, तुमच्या सहवासात आली असतील. तर अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर मला विचारायला आवडेल, अब्दुल कलाम सर यांच्याशी तुमचा संपर्क आहे? पण त्यांचा खूप नंतर आला. त्याच्या आधी माझ्या आयुष्यात खूप लोक आली होती. आणि ॲक्च्युली माझा विचार असा होता, कारण मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं त्याच्या अनुषंगाने सांगतो की मी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग करत होतो. आणि मग त्या काळात लोक जात होते ना. मग आता मी जेव्हा आमच्या डिपार्टमेंटला गेलो तेव्हा आमच्याकडे 40 लोक होते. 1 वर्षाने त्यातले फक्त 4 लोक उरले होते. 36 लोक बाहेर गेले. आणि मग मी ठरवलं होतं की आपण बाहेर जायचं नाही. आणि नंतर मला परदेशी जायची संधी मिळेल, पण आत्ता आपण असं जायचं नाही, आपण आपल्या देशातच राहायचं आणि इथंच राहून काम करायचं. ह्या निर्णयाचा मला दीर्घ मुदतीने म्हणजे लॉंग टर्ममध्ये प्रचंड फायदा झाला. जर मी अमेरिकेत गेलो असतो तर ठीक आहे, मला पैसे बरेच मिळाले असते, पण माझं आयुष्यच बदललं असतं. इथं राहून मला ज्या अनेक गोष्टी करता आल्या त्यासाठी इथं राहणं, म्हणजे त्या दृष्टीनं मी एक लोकांना सांगतो की तुम्ही लॉंग टर्म प्लॅनिंग करायला पाहिजे आणि धरसोड वृत्ती नाही. कारण मी अनेक मुलं बघतो की त्याला कुठली तरी जॉब ऑफर येते, 30% जास्त असतो, तो नोकरी सोडतो, मग अजून ठिकाणी येते. त्यामुळं मग तो परपेच्युअली असंच होतं. मग एका पॉईंटला त्याच्या बायोडाटावर लिहिलं जातं की हा माणूस नुसता जॉब बदलणार आहे. त्यापेक्षा तुम्ही जर स्टेबल आणि स्टेडी राहिलात तर अनेक लोक तुम्हाला मदत करायला भेटतील. माझ्या आयुष्यात नारायण मूर्ती आले त्या आधी खूप. म्हणजे मी 90 साली हॅनोवर मेसे म्हणून एक जागा आहे तिथं गेलो होतो. त्या काळात मी सेल्सला ट्रान्सफर झालो.
तो पण एक टर्निंग पॉईंटच आहे. अच्छा. ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग व्यवस्थित चाललं होतं, हां. पण रतन टाटांनी त्या काळात टेल्कोमध्ये ते चेअरमन झाले आणि त्यांनी एक विचार मांडला की सगळे कॉस्ट सेंटर्स प्रॉफिट सेंटर्स करायची. त्यामुळे आमच्या डिपार्टमेंटला त्यांनी सांगितलं की तुम्ही बघा काही तुम्हाला पैसे मिळवतात येतात का. हां. मग मी त्या मधल्या काळात MBA पण केलं होतं म्हणून मी स्विच केलं. अच्छा. आणि ह्यासाठी सुद्धा मला अनेक लोकांनी सांगितलं की हे चुकीचं आहे. आता तू टेक्निकल प्रोग्रॅमर आहेस, चांगला आहेस, तर तू तेच कर ना, तू सेल्स कशाला जातोस. पण मी म्हटलं ठीक आहे करून बघूया. तो एक टर्निंग पॉईंट होता. मग मी त्या काळात सुटकेस सेल्समन होतो. मी 40 देश फिरलो 3 वर्षात. अरे वा. सगळ्या ठिकाणी फिरत होतो. तर त्या काळात मी एका प्रदर्शनाला गेलो होतो. इंडिया पॅव्हेलियन म्हणून एक नवीन कन्सेप्ट होता. त्या काळात भारतीय सॉफ्टवेअर एक्सपोर्टला वगैरे फारसं काही म्हणजे वलय नव्हतं. हां. हां. आणि इन्फोसिसचा स्टॉल आमच्या शेजारी होता. अच्छा. आणि मग नारायण मूर्तींची माझी मैत्री झाली, कारण त्या काळात आमची इंडस्ट्री खूप छोटी होती. मग मी त्यांच्या जयनगरच्या ऑफिसला पण गेलेलो, मला आठवतं. अच्छा. त्यावेळेला इन्फोसिस खूप छोटी होती. आणि मग त्याचा मला वैयक्तिक एक फायदा झाला की त्यांनी प्री IPO शेअर्स अनेकांना ऑफर केले. हां. त्याच्यातला एक लाभार्थी मी पण होतो. अच्छा. म्हणजे IPO करायच्या 1 वर्ष आधी आधी. हां. साधारण ₹10 सबस्क्रिप्शन व्हॅल्यूला त्यांनी शेअर्स दिले आणि मी ते सबस्क्राईब केले. म्हणजे मी एकटा नाही, असे शेकडो लोकांना मिळाले. फक्त मी वित्त साक्षर नसल्यामुळं मी काय केलं की मी ते पुढं काहीच नाही केलं, तसेच ठेवून दिले. मग त्याचे राईट्स बोनस येत गेले. हां. आणि मग मला सडनली 10 वर्षांनी लक्षात आलं की आता आपण लखपती झालोय फक्त. पण माझ्याबरोबर जे वित्त साक्षर लोक होते त्या सगळ्यांनी दुप्पट झाल्यावर विकून टाकले. पण ते विकून टाकून त्यांना शॉर्ट टर्म गेन मिळाले, पण लाँग टर्म गेन नाही मिळाले. तर हा पण असं म्हणूया की नशिबात गोष्टी असतात त्या. हां. त्यामुळं मी असं म्हणतो की ती माझ्यावर झालेली नारायण कृपा आहे. त्यामुळे मला आयुष्यात नंतर मी खूप जोखिमा घेऊ शकलो, हां. कारण मला माहिती होतं की माझ्या मागं एक स्टॅबिलिटी आहे आहे. त्याची. हां. आणि अजून नारळीकर सर किंवा रघुनाथ माशेलकर सर हां, मग आता तो हळूहळू आपण पुढे जाऊ. पुढे जाऊ. हां. हा, मग नंतर आनंद देशपांडे म्हणून, आता मी त्याला मित्र म्हणतो पण तो पण एक प्रेरक व्यक्ती आहे. मग आम्ही इथं पुण्यात कॉम्प्युटर परिषदा भरवायचो. त्या काळात कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया नावाची संस्था होती, त्याचा मी अध्यक्ष पण होतो. आणि आम्ही एक मोठी परिषद पुण्यात घ्यायची, त्याचा प्रयत्न चालला होता. आणि मग त्यासाठी एक सभागृह पाहिजे होतं. मग ते कुठलं सभागृह, तर आम्हाला बालगंधर्व वगैरे काही मिळालं नाही. मग कुणीतरी सांगितलं की आयुका म्हणून एक आहे पुणे विद्यापीठात, त्यांच्याकडे मोठा हॉल आहे. मग आम्ही तो बघून आलो. मग नंतर आम्हाला कळलं की तो इतर कुणाला मिळत नाही. इतर म्हणजे कुणालाही, तो फक्त आयुकाचा इंटरनल हॉल होता ना, म्हणजे फक्त जे आयुकाच्या लोकांसाठी. बाहेरच्या लोकांना मिळायचं हेच नाही. मग आम्ही विचार केला की काय करायला पाहिजे. मग आम्हाला कोणीतरी सांगितलं तिथं एक नारळीकर म्हणून आहेत, त्यांना जाऊन भेटा तुम्ही. ॲक्च्युअली मी त्यांना आधी भेटलो होतो, कारण ते TIFRला होते आणि मी टाटामध्ये होतो. तर एकदा आम्ही काही कॉम्प्युटर प्रोजेक्टच्या संबंधात TIFRमध्ये गेलो होतो. त्या काळात माझी त्यांची जुजबी ओळख झाली होती. मग मी म्हटलं ठीक आहे आपण ट्राय करू. आणि मग त्या काळात आम्हाला अजून एका व्यक्तीने मदत केली, ती म्हणजे वसंत गोवारीकर. त्यावेळेला ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. मग मी गोवारीकरांना ओळखायचो. मग त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्याबरोबर या. मग आम्ही नारळीकरांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांना सांगितलं की ह्या कारणासाठी आम्हाला 2 दिवस आयुकाचा हॉल पाहिजे. मग त्यांनी पूर्ण समजून घेतलं आणि मग ते म्हणाले की आम्ही नॉर्मली देत नाही, पण तुमचा टेक्निकल कॉन्फरन्स आहे आणि हे सगळं तर आम्ही तुम्हाला देतो. फक्त त्यांनी एक अट घातली की 4 रोज आयुकाच्या स्टाफसाठी तुम्ही रिझर्व ठेवा. मला आमच्या आयुकाच्या लोकांना पण हे शास्त्रज्ञांना हे कळलं पाहिजे की कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी डेटाबेस काय आहे वगैरे. मग आम्ही त्यांना विनंती केली की ठीक आहे आम्ही रिझर्व करू, पण तुम्ही प्रमुख पाहुण्यांच्या बरोबर गेस्ट ऑफ ऑनर म्हणून या. त्याला ते काहीच नाही म्हणाले, हो पण नाही म्हणाले, नाही पण नाही म्हणाले. मग मी व्यासपीठावर आम्ही त्यांच्यासाठी खुर्ची रिझर्व ठेवली होती. तर ते आमचा प्रोग्रॅम सुरू झाला, ते आले नाहीत. अर्ध्या तासांनी मी बघितलं तर ते हळूच जाऊन जिथं आयुकाच्या 4 रांगा होत्या तिथं जाऊन बसले. मग मी नंतर लंच ब्रेकला त्यांना भेटलो आणि मग मी त्यांना विचारलं की सर तुम्ही इनॉग्रेशनला आला नाहीत आणि तुमच्यासाठी स्टेजवर जागा होती. मग तो मला मी थक्क झालो त्यांचं उत्तर ऐकून. त्यांनी मला सांगितलं की असं आहे की ज्या क्षेत्राचं आणि ज्या तंत्रज्ञानाचं तुम्ही बोलता त्याच्यात मला काही कळत नाही, त्यामुळे मी स्टेजवर यायच्या पात्रतेचा नाही आहे. मी आयुकाच्याच ठिकाणी ठीक आहे. आता मला कळत नव्हतं की माणसाने नम्र म्हणजे किती असावं आणि असा विचार ते करत होते. आणि मी काय म्हणतो की
असे लोक जेव्हा तुम्हाला भेटत जातात तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात फरक पडतात. आता कसला इगो बाळगायचा तुम्ही? हा माणूस जर असा वागतो मोठा एवढा. आता आनंद देशपांडे माझा मित्र पण आहे आणि तो पण प्रेरक आहे. त्याला मी कुठेही किराणा मालाच्या दुकानात भेटू शकतो, तो दिसतो कुठेही. तो ॲक्च्युली त्याच्याकडे एवढी संपत्ती आहे की 20 बॉडीगार्ड घेऊन त्यांनी कुठल्या तरी महागड्या गाडीत फिरायला पाहिजे, पण तो किती साधा राहतो. आता नारायण मूर्ती, अझीम प्रेमजी ह्या व्यक्तींना मी इकॉनॉमिक लाईफमध्ये ट्रॅव्हल करताना बघितलं. किस्सा पण फेमस आहे सुद्धा. हां, मग तो इतकं ते असे साधे लोक राहणारे मला भेटले तेव्हा मला कळलं की ठीक आहे, आयुष्यात तुम्ही कितीही पैसे मिळवा, काही पण करा, पण तुमचे पाय जमिनीवरच पाहिजेत. कारण हे अशी व्यक्तिमत्व मला भेटत गेली. ते साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणतात त्या त्यांनी केली. मी आपलं थोडंफार अंगीकार करायचा प्रयत्न करतो. आणि मग त्यानंतर पुढे अजून या क्षेत्रातले IT किंवा ह्याच्यातले अजून कोण एक्सपर्ट्स तुम्हाला भेटले? किंवा एक्सपर्ट्स खूप लोक होते, पण पब्लिक नॉलेज असणारे अनेक लोक. तर स्वतः रतन टाटा होते, त्यांच्याबरोबर मी काम केलं. त्यांच्याबरोबर माझ्या अनेक मीटिंग झाल्या आणि त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं. पण जसे जसे गोष्टी घडत गेल्या, आता अजून एक व्यक्ती मला भेटली, त्यांचं नाव होतं देवांग मेहता. त्यांनी नॅस्कॉम नावाच्या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. आणि मला तो एक प्रसंग आठवतो, तो पण एक टर्निंग पॉईंटच आहे. साधारण हे 95च्या आसपास एक मुंबईला एक वर्कशॉप होतं आणि तिथं शिक्षक सगळे होते. आणि त्या काळात कसं झालं होतं की संगणक तंत्रज्ञान लोकप्रिय झालं आणि लोकांच्या मनात खूप उत्सुकता होती की हे काय करतात, हे कॉम्प्युटर म्हणजे काय. लोकांना फक्त जादू वाटायची ती. बरोबर. त्यासाठी एक कार्यशाळा घेतली होती. NCST नावाची एक संस्था आहे, ती बहुतेक अजूनही आहे, नॅशनल सेंटर ऑफ सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. त्यांनी ती ऑर्गनाईज केली होती आणि तिथं सगळे महाराष्ट्रातले शिक्षक आले होते आणि त्यांना ट्रेनर म्हणून मी गेलो होतो. आणि मग तिथं बोलता बोलता एक शिक्षक उभे राहिले, बहुतेक ते श्रीरामपूरचे असावेत असं मला आठवतं थोडंसं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे बोलताय ते आम्हाला कळत नाही, तुम्ही मराठीतनं बोला. बर. मग माझ्याबरोबर इतर पण लोक होते, पण त्यांना काही मराठी येत नव्हतं. मग मी त्यांना सांगितलं मी प्रयत्न करतो. मग मला थोडाफार वक्तृत्व स्पर्धा वगैरे माहिती होती, म्हणून मी बोलायला सुरुवात केली. आणि मग मी थांबलो आणि मग ते शिक्षक म्हणाले की तुम्ही बरोबर बोलताय, तुम्ही बोला. मग ते इतर लोक जे बोलणार होते ते सगळं मीच बोललो. मग आता ही न्यूज त्या देवांग मेहतापर्यंत पोहोचली. अच्छा. की असं काहीतरी घडलं म्हणून. मग तो मला पुढच्या वेळेला भेटला तेव्हा तो मला म्हणाला की दीपक, तुझ्याकडं दैवी देणगी आहे, तर तू याचं आता काहीतरी करायला पाहिजेस. म्हटलं म्हणजे काय करू? तो म्हणाला हे सगळं ज्ञान जे आहे इंग्रजीमध्ये ते मातृभाषेत द्यायला पाहिजे. तर तो गुजराती माणूस होता. तो म्हणाला मी काहीतरी गुजरातीत करतो, तू मराठीत लिहायला सुरुवात कर, लोकांशी बोलायला सुरुवात कर, अशीच व्याख्यानं दे. मग तिथनं हा एक टर्निंग पॉईंट माझ्या आयुष्यात आला की हे करायची गरज होती. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी संघ शिबिरात जे ऐकलं होतं की आपल्याला काहीतरी करायची संधी मिळाली, मग ही मला वाटलं की ही आपल्याला संधी मिळालेली आहे की लोकांना ज्ञान नाही ह्या गोष्टीचं नाही, विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातल्या लोकांना अजून पण ती परिस्थिती थोडी बहुत तशीच आहे, पण 90च्या दशकात तर खूप होती. बरोबर. मग त्या काळात तर इतके गैरसमज होते की जर तुम्ही कॉम्प्युटर शिकलात तर तुम्हाला चष्मा लागतो. मग चष्मा लागला तर मग मुलींचं लग्न कसं होणार, म्हणून पालक मुलींना सांगायचे की तू कॉम्प्युटर शिकायचं नाहीस. हे गैरसमज किंवा अंधश्रद्धा म्हणजे आपण त्याचं निर्मूलन तो फार मोठा शब्द आहे, पण या एका गोष्टीसाठी मी अनेक कॉम्प्युटर सेंटर्सना व्हिजिट्स ऑर्गनाईज केल्या. मग मी त्यांना सांगितलं माझ्याकडे बघा, मी कुठे चष्मा वापरतो. आता मी तोपर्यंत मला 10 वर्षाचा अनुभव होता माझा. आता मी 10 वर्ष काम करतोय, मी कॉम्प्युटर प्रोग्रामवर पण होतो, मग असं काय करू नका. आणि मग हळूहळू ते कमी कमी होत गेलं आणि मग हळू मुली शिकायला लागल्या. आणि आता तर किती लाखो मुली ह्या क्षेत्रात आहेत, पण सुरुवातीला त्यांना खूप प्रॉब्लेम होते आणि त्यात थोडंफार कॉन्ट्रीब्युशन माझं पण आहे मुलींना संगणक साक्षर करण्यात, विशेषतः महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या. आणि मी काय असं म्हणत नाही की पालकांचं चुकत होतं, कारण त्यांना त्यावेळेला वाटत होतं तसं, आणि आपल्याच मुलीचं असं व्हावं असं कुठल्या पालकाला वाटेल, म्हणून त्या दृष्टीनं ते म्हणत होते. पण मग नंतर ते त्यांना कळत गेलं यासाठीच समाज प्रबोधन महत्त्वाचं होतं. मग हे करिअर कुठलं करायचं, काय शिकायचं, ह्याची मी मराठीतनं व्याख्यानं देत गेलो. शाळेत जायचो, कॉलेजेसमध्ये जायचो आणि कुठली त्या काळात ब्रँच वगैरे एकच असायची IT. मग हे घेणं का महत्त्वाचं आहे,
मग ह्यातनं करिअर कुठं होऊ शकतं, त्याच्याच बरोबर इतर कौशल्य काय पाहिजेत आणि इंग्रजी का शिकली पाहिजे. कारण जर तुम्हाला परदेशी जायचं असेल तर ती भाषा तुम्हाला यायला पाहिजे. बरोबर आहे. तर हे सगळं आम्ही त्या काळात सांगायचो. मग असे मी खूप पदरमोड करून खूप ठिकाणी फिरलो आणि मग अनेक संस्थांनी मला प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून दिले. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचा होता, MKCLचा होता. मग तिथं मी जात गेलो आणि मग ते सगळं आम्ही त्यावेळेला पण म्हणायचो आणि आत्ता पण म्हणतो की तुम्ही मला फक्त मान द्या, धन ऑप्शनल आहे, नाही दिलं तरी फरक पडत नाही, पण मला माझे विचार आणि माझे म्हणजे ते लोकांच्याच भल्यासाठी आहेत, बरोबर. ते लोकांपर्यंत पोचू द्यात फक्त. आता याच मुद्द्यावर मी येते की तुम्ही आजपर्यंत इतक्या लोकांना संगणक साक्षर केलेलं आहे आणि अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही पोचला आहात. जवळजवळ 65 पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत या विषयावर. तर त्यामागची प्रेरणा नक्की कोणती आणि ऊर्जा काय आहे? म्हणजे एक पुस्तक लिहायचं झालं तर आम्हाला फेफरं येईल, तुम्ही 65 लिहिली आहेत, तर त्याबद्दल म्हणजे खरंच ते एकदा तुम्हाला एक ध्येय तुम्हाला मिळालं ना, आणि आता हे काही लोकांना अनेक व्यसनं असतात. आता तुम्ही मला म्हणालात तर मला हे व्यसन आहे, आता रोज लिहितो मी. कंपल्सरी तुम्ही रोज लिहिता? हां, कारण मनात विचार येतात ना. आता मी काय करतो, आता मी माझी ही जीवन स्टाईल म्हणजे लाईफस्टाईल सांगतो. मी पु ल देशपांडे उद्यानाच्या शेजारी राहतो. अच्छा. मग तिकडनं मी रोज फिरायला जातो तिथं. आता तो माझा मी टाईम असतो, 1 तास मी फिरतो. अच्छा. आणि मी एकटाच असतो, त्यामुळे माझ्या मनात विचार येतात. तुम्ही असं म्हणा क्रिएटिव्ह विचार येतात. मग त्याच्यावर मी इम्प्लिमेंटेशन करतो. मग कुठला तरी विचार येतो किंवा अजून एक गोष्ट घडते की मला लोक भेटतात तिथं. मग ते बोलता बोलता काहीतरी विषय देतात किंवा सुचतात. अनेक वेळा मला माझे वाचक मला सांगतात की या विषयावर तुम्ही लिहा. असं करून मग ते लेखन होतं. आणि मी काय असं ठरवून पुस्तक लिहित नाही. मग मी असं एक कंटेंट तयार करतो आणि मग ते एका फोल्डरमध्ये ठेवून देतो की ह्या विषयावरचं हे आहे. मग नंतर ते रियूज करता येतं, म्हणून ते पुस्तक तयार होतं. असं ठरवून पुस्तकं खूप कमी झाली आहेत माझी की ह्या विषयावर असं करायचं. एखादा प्रकाशक येतो आणि तो म्हणतो आपण ह्या विषयावर करूया, मग ते मला आठवतं की ह्या विषयावर माझ्याकडे आहे, मग ते तयार होतं आणि पटकन येतं. आता ऊर्जा वगैरे तुम्ही म्हणालात तर ठीक आहे. आता त्याचं एकदा तुम्हाला व्यसन लागलं आणि तर तुम्हाला त्याच्यातनं आनंद मिळतो हे वाटलं तर नक्की सांगतो. आता इथं तुम्हाला अब्दुल कलाम ह्या व्यक्तीचं मी तुम्हाला सांगायला पाहिजे, कारण मी त्यांना 2 वेळा भेटलो आणि 2 वेळा म्हणजे जसं तुमच्याशी बोलतोय तसं मला बोलायची संधी मिळाली आणि दोन्ही वेळा मला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. तर पहिल्यांदा भेटलो तेव्हा बालगंधर्वमध्ये मोहन धारियांच्यामुळं ती भेट झाली. त्यांचं एक वनराई म्हणून संस्था आहे आणि त्यांनी वनराईचा दिवाळी अंक काढला होता आणि त्याच्यात मी लेख लिहिला होता. तर आम्हाला 3 दिवसापूर्वी मला त्यांच्या ऑफिसमधनं फोन आला की दिवाळी अंकाचं प्रकाशन आहे आणि तुम्ही लेखक आहात तर तुम्ही या. आता त्यावेळेला मला वेळ होता म्हणून मी गेलो. तिथं गेल्यावर माझ्या लक्षात आलं की त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अब्दुल कलाम होते. त्यांनी जर आधी सांगितलं असतं तर सगळेच लेखक गेले असते. पण झालं काय की अशा प्रकारे ते कम्युनिकेट झाल्यामुळं 25 लेखकांपैकी फक्त 2-3च लेखक आले होते. मग आम्ही VIP रूममध्ये आम्ही बसलो होतो. मग तिथं अब्दुल कलाम आले होते. मग अण्णा धारियांनी माझी ओळख करून दिली की ही इज दीपक शिकारपूर, ही इज अ IT रायटर. असं झालं. मग पुढं काहीच घडलं नाही. मग अर्ध्या तासांनी ते उठले आणि जायला निघाले आणि मग ते माझ्यासमोर येऊन थांबले. माझ्याकडे तो फोटो आहे अजून. आणि मला म्हणाले की जेंटलमन, आय हॅव हर्ड मेनी टर्म्स बट आय हॅव नेव्हर हर्ड ऑफ IT रायटर. व्हॉट इज IT रायटर? मग मी त्यांना सांगितलं. तोपर्यंत माझी एक 15-20 पुस्तकं झाली होती. मग मी त्यांना सांगितलं मी असं लेखन करतो आणि लोकांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांनी मला माझ्या दृष्टीनं ते मोठं कॉम्प्लिमेंट आहे. त्यांनी मला सांगितलं यू आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब. आता अब्दुल कलाम सारखी व्यक्ती जेव्हा तुम्हाला म्हणते तेव्हा मला ते भारतरत्न मिळाल्यासारखंच वाटलं की आपण बरोबर ट्रॅकवर आहोत. आणि मग त्यांनी दुसरी सूचना केली की डोंट स्टॉप ॲट रायटिंग, गो अँड स्टार्ट स्पीकिंग. म्हणजे तू आज मी थोडंफार मी जात होतो, फिरत होतो, पण मग त्यांनी सांगितलं की तू जाऊन लोकांपर्यंत पोचलं पाहिजेस. म्हणून मग शाळा, कॉलेजेस आणि हे सगळे मी असं म्हणतो परिक्रमा सुरू झाली. पण त्याची प्रेरणा होती अब्दुल कलाम. म्हणजे असा तुमचा त्यांच्याशी सहवास आला. ही पहिली भेट. आणि अजून एक दुसरी भेट झाली जेव्हा मी रोटरीचा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर झालो. तेव्हा आम्ही काहीतरी एक शिक्षणाशी संबंधित करत होतो. मग एका ग्रुपनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि मला अजून आठवतं की त्यांच्या PAनी सांगितलं की तुमची मीटिंग सर्किट हाऊसला 11:30 वाजता आहे. आता ह्याचा अर्थ तू काय घेशील? 11:30 सकाळचे, तर ते रात्रीचे होते.
बर. मग आम्ही 11:30ला रात्री जायचं म्हणून 11 वाजता सर्किट हाऊसला पोहोचलो. तिथं आमच्यासारखे खूप लोक होते, कारण त्यावेळेला ते माजी राष्ट्रपती होते. त्यांचं वय त्यावेळेला 79-80 होतं. पण तो माणूस दिल्लीहून 10:30 वाजता आला होता आणि त्यांचं नेक्स्ट डे वानवडीला 8 वाजता काहीतरी होतं. पण त्यांना ज्या लोकांना भेटायचं होतं त्यांना प्रत्येकाला त्यांनी 20-20 मिनिटाची वेळ 11 ते 3 दिली होती. म्हणजे रात्रीचे 11 ते 3. त्यातला आमचा नंबर सुदैवाने 11:30ला होता. बर. अच्छा. म्हणजे अशी लोक होते की माझी वेळ 1:30 आहे, माझी वेळ अशी आहे. म्हणजे एवढी त्या माणसात ऊर्जा होती 80 वेळेवरची. मग त्या 15 मिनिटात आम्ही बोललो आणि मग त्यांनी आम्हाला 2 गोष्टी सांगितल्या ज्या मला खूप अजूनही आठवतात. की त्यांनी असं सांगितलं की शिक्षण ही ॲक्च्युली निसर्गातली प्रक्रिया आहे आणि जर तुम्हाला खरं शिकायचं असेल तर तुम्ही निसर्गात गेलं पाहिजे. पक्ष्यांचं गुंजारव ऐका, सगळे स्वर ऐका, तुम्हाला आपोआप शिक्षण मिळेल. आणि शिक्षण हे पुस्तकी असतं कामा नये, ते प्रयोगशील असावं. मग ते स्वतः थोर शास्त्रज्ञ होते. कारण तुम्ही जर प्रयोगशील राहिला नाहीत तर त्या शिक्षणाला काही अर्थ नाही. आणि मी असे अनेक व्यक्तिमत्व बघतो की परीक्षार्थी विद्यार्थी आपल्याकडं खूप आहेत. फक्त परीक्षेपुरता ते अभ्यास करतात, पास होतात. याला तुम्ही शिक्षण म्हणाल का? याला शिक्षण नाही म्हणत. तुम्ही जे वाचलं, जे केलं ते तुम्ही आचरणात आणलं का? प्रात्यक्षिक करून स्वतः बघितलं का? हे जर केलं तर त्याला शिक्षण म्हणतात, असं ते म्हणत होते. आणि मी त्याला पूर्णपणे अनुमोदन देतो. बरोबर. म्हणजे ती घटना तुम्हाला अशा प्रकारे प्रेरक ठरली की तुम्ही आजपर्यंत तो मार्ग सोडलेला नाही आणि तुम्ही अनेक जणांना त्या मार्गातून संगणक साक्षर जितकं करता येईल तितकं तुम्ही करत आलेला आहात. आणि हळूहळू काळ असा जसा बदलत जातो तसं आता AI ना आपल्या सगळ्यांच्या जीवनात म्हणजे स्थान मिळवलेलं आहे. तर तुम्ही मगाशी याचाही उल्लेख केला की प्रत्येकाच्याकडं काहीतरी कौशल्य असतं. जसं तुम्हाला देवदत्त देणगी मिळालेली लिखाणाची किंवा बोलण्याची, तसं आजकाल ज्यांना काही देणगी मिळाली आहे, ज्यांना काही स्किल्स आहेत, तर समजा आता उदाहरणच अगदी द्यायचं झालं तर सृजनात्मक क्षेत्र, लिखाण, बोलणं या संदर्भानं जी येणारी आणि AI याची आपण या युगात सांगड कशी घालू शकतो? यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की यंत्र हे माणसाची उत्पादकता वाढवण्यासाठी तयार झालेली आहे. म्हणजे अगदी खूप पूर्वी, म्हणजे तुझ्या जन्माआधी एक नया दौर नावाचा पिक्चर आला होता. नाव ऐकून माहिती. BR चोप्राने काढला होता. त्याच्यामध्ये यंत्र आणि मानव यातली स्पर्धा हाच त्याचा विषय होता. त्यात दिलीप कुमार पण होते. आणि मग त्यांची रेस असं त्याने शेवट तो असा दाखवलाय, तू बघ, रंजक पिक्चर आहे की टांगा व्हर्सेस गाडी अशी रेस होते आणि टांगेवाला जिंकतो असं त्याच्यात दाखवलंय. तर सांगायचा मुद्दा असा की यंत्र हे आपल्यासाठी निर्माण केलेली आहेत. आता कॉम्प्युटर पण काय, हे एक प्रकारचं यंत्रच आहे. आणि कॉम्प्युटर प्रोग्राम काय करतात की तुमची उत्पादकता वाढवतात. म्हणजे जी गोष्ट तुम्ही 5 मिनिटात करू शकत होता ती तुम्हाला 1 सेकंदात कळते. बरोबर. आता ह्याचाच अंगीकार, सध्याचा अंगीकार आहे तो म्हणजे जनरेटिव्ह AI. त्याच्यामुळं काय होतं की जी गोष्ट तुम्हाला कळायला किंवा एखादी गोष्ट समजायला वेळ लागतो ती तुम्हाला पटकन कळते. फक्त त्याच्यात काही धोके पण आहेत, कारण ते AI हे वापरायला खूप सोपं आहे. त्याच्याशी बोलायचं कसं ह्याचं एक शास्त्र आहे, त्याला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणतात. त्याच्यावर ट्रेनिंग जर प्रत्येकाने घेतलं, जे मी सगळ्यांना रेकमेंड करतो की तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं ट्रेनिंग घ्या. म्हणजे तुम्हाला कुठल्या चॅटबॉटशी काय प्रश्न विचारायचं हे कळलं पाहिजे. कारण एकाच चॅटबॉटवर तुम्ही अवलंबून राहू नका. कारण एक ओपन AI टूल्स म्हणून एक वेबसाईट आहे, तिथं रोज AI टूल्स डायरेक्टरीवरची कुठली टूल्स विकसित होतात त्याची लिस्टिंग येतं. अच्छा. आणि कसं आहे की ह्याच्यात आता स्पेशलायझेशन झालेलं आहे. आता जर तुम्ही कोण आहात माहिती नाही, आता तू समजा निवेदक आहेस किंवा साहित्यिक आहेस, तर साहित्यिक क्षेत्रात काम करणारी वेगळी AI टूल्स आहेत. अच्छा. आणि त्यांचा फोकस फक्त त्याच क्षेत्रावर आहे. तर अशी AI टूल्स तुम्ही वापरा. ओके. आता काय होतं की जेनेरिक टूल्स लोक वापरतात, पण त्याला फीड केलेला जो डेटा आहे तो विकसित देशातला आहे. त्यामुळं आता असं मी लोकांना हे पण सांगतो की तुम्ही आरोग्याच्या तक्रारी AI सांगू नका, त्यासाठी फिजिशियनकडे जा. आणि मी खूप लोक असं बघतो की काही झालं की AI विचारतात, आता हे झालंय काय करू, कुठलं औषध घेऊ, काय करू. तर हे कधी कधी बाधक पण ठरेल, चुकीचं होऊ शकेल. त्यापेक्षा तुम्ही आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जा ना, त्याला तुमची सगळी हिस्ट्री माहिती आहे. आणि AIचं लिमिटेशन हे आहे की त्याला जो फीड केलेला डेटा आहे आणि जो लॉजिक आहे त्याच्यावर ते काम करतं.
बरोबर आहे. आणि त्याच्यात अजून एक प्रॉब्लेम असा आहे की ते कुठल्या बेसिसवर तुम्हाला उत्तर येतं याचं ते तुम्हाला कधीही एक्सप्लेनेशन देत नाहीत. मग तुम्ही त्याला असं विचारलं की असं का, ते असं काचं कधीच उत्तर मिळत नाही. आणि कधी कधी तर मी असं बघितलं की ते धादांत थापा पण मारतात, खोट्या पण गोष्टी सांगतात. त्यामुळं AI म्हणजे ब्रह्मवाक्य नाही, तुम्ही पडताळून पाहू शकता. पण आता साधी साधी गोष्ट आहे की तुम्हाला एक मेमो पाठवायचा आहे कोणाला तरी, की ह्या विषयावर पत्र पाठवायचं आहे, तर ते डिक्टेट करायच्या ऐवजी AIला सांगा तुम्हाला एक चांगला ड्राफ्ट नक्की मिळतो चांगला. बरोबर. मग तो तुम्ही मॉडिफाय करा. हेच काम पूर्वी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट्स करायचे. तर असा एक तुम्हाला एक मदतनीस मिळाला आहे असं समजा. आणि मग तो मदतनीस तुमच्या पेक्षा जास्त काम चांगलं करणार नाही, काही बाबतीत करेल, पण एक विशिष्ट क्षेत्र बघितली, आता विशेषतः स्थानिक भाषा वगैरे बघितल्या, तर तिथं त्याला मर्यादा आहेत. हो. विशेषतः मराठीचा जर विचार केला तर त्याला टक्कुरं, डोकं आणि मस्तक हे एक आहे हे कळत नाही. बरोबर. आणि ते कळत नाही कारण आपली भाषा ही इतकी समृद्ध आहे आणि ती दर 50 मैलावर बदलते. आणि मग वेगळे शब्द येतात, त्या शब्दांचे अर्थ वेगळे असतात, शब्द तोच असतो. हा, मग तेवढं डोकं अजून त्याच्याकडे नाही आहे. त्यामुळं त्या मर्यादेत तुम्ही त्याच्याकडनं काम करून घ्या. मी आता हा विनोद नाही आहे, पण तो थोडासा लाईट करण्यासाठी वातावरण मी तुला सांगतो की मला काही महिन्यापूर्वी एक लग्नाची निमंत्रणपत्रिका आली होती की आपली उपस्थिती हाच आहेर. आणि पुढचं वाक्य होतं की कृपया आहेर आणू नयेत. म्हणजे मला एकदा कळलं नाही की ह्या माणसाला मला बोलवायचे, मग ह्या लग्नाला मी जाऊ का नको. मग मी हे AIला विचारलं की असं असं झालेलं आहे, तर मग मी ह्या लग्नाला जाऊ का नको, मला कृपया सल्ला द्या. तर त्यांनी सांगितलं ह्याचं उत्तर मला कळत नाही. आता मी नंतर हे ॲड केलं की जर तो AI पुणेरी असता तर त्यांनी सांगितलं असतं की ह्याचं उत्तर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल आणि ते म्हणजे सदाशिव पेठ पुणे. तिथं जाऊन विचारा, मला विचारू नका तुम्ही. तर हे अशा गोष्टी पण घडतात. त्यामुळं तुझा प्रश्न AIच्या संबंधित आहे. AIमुळं नोकऱ्या खूप जाणार आहेत, पण नवीन रोजगार पण तयार होणार आहेत. आणि तुम्ही जर सतत शिकायची वृत्ती ठेवली, आणि विशेषतः सर्व पालकांना मी सांगतो की तुम्ही आपल्या पाल्याकडं फक्त अभ्यास हा जो पारंपरिक दृष्टिकोन आहे तो बदला. परीक्षार्थी विद्यार्थी बनवू नका. काय कौशल्य ते शिकतात त्याच्यावर लक्ष द्या. आणि कार्यानुभव म्हणजे प्रात्यक्षिकांवर भर द्या की तो जाऊन हे शिकला, आता हे तो त्याची अंमलबजावणी कुठं करणार, यासाठी इंटर्नशिप्स खूप महत्त्वाच्या. आणि त्यासाठी जर तुम्हाला संस्कारक्षम वय असेल तर शक्यतो सुट्टी या प्रकरणातनं तुम्ही बाहेर पडा. म्हणजे मी आमच्या कुलगुरूंना एक भेटलो होतो मागच्या महिन्यात, तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्हाला जर शिक्षणाचा दर्जा वाढवायचा असेल तर पहिल्यांदा सुट्टी बंद करा. आणि ज्या पद्धतीनं NDA चालतं, माझ्या दृष्टीनं नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे अतिशय उत्कृष्ट शिक्षण पद्धती आहे. तिथं 3 वर्षात 50 कौशल्य शिकवलं जातात आणि सगळंच शिकवलं जातं ना. त्यांना 1 दिवस सुट्टी असते फक्त. आता तुम्ही जे आपले सैनिक जातात वॉरला, त्यांना तुम्ही विचारता का सुट्टी काय, कॅज्युअल लिव्ह किती? देशप्रेमासाठी ते करतात ना. मग ती थोडीफार वृत्ती इतर लोकांच्यात का नाही? आपण कसली सुट्टी आणि काय टाईमपास. म्हणजे मला खूप दुःख होतं की युवक आणि युवा पिढी म्हणजे मुलं मुली पण 2 गोष्टींचा मला त्रास होतो की मुलींना सिगरेट ओढताना बघितलं की मला खूप त्रास होतो. आणि दुसरं म्हणजे वेळ घालवतात उगाचच. म्हणजे व्हॉट्सॲपवर बघ, मग फेक व्हिडिओ तयार कर, रील्स कर, सेल्फी काढ, काय मिळतं ह्याच्यातनं आणि कोणाचा फायदा होतो? कोणाचाच नाही. ते आता जी व्यक्ती दिसते त्याचे 200 सेल्फी रोज काढून काय मिळतं तुम्हाला? आणि रील्स करून काय मिळतं? म्हणजे ठीक आहे, तुम्ही जर खूप चांगले आर्टिस्ट असाल तर ती रील्स हे तुमचं मार्केटिंग कॅम्पेन हे मी समजू शकतो, म्हणजे कामासाठी वापर करू शकत. पण ज्यांचा काही संबंध नाही. आणि असं करून तुम्ही फक्त अजून एक त्याचा प्रॉब्लेम आहे की अशी रील्स करायची, असे सेल्फी घ्यायचे, मग ते सोशल मीडियावर टाकायचे आणि मग लाईक्स नाही आले की दुःख. मग मी अशी बघितलेत उदाहरणं की फोन करतात की लाईक कर माझं. 200 लोकांना फोन करायचे की माझं लाईक कर. आणि हे काय चाललंय? म्हणजे ॲब्सोल्यूट वेस्टेज ऑफ टाईम. हाच तुम्ही चांगल्या प्रकारे वेळ घालवा ना. त्यामुळे मी हे असं सोशल मीडिया मी मर्यादित वापरतो आणि लोकांना पण सांगतो की लिमिटेड वापरा आणि जे खरंच काहीतरी चांगलं आहे ते लिहा. आता मी तुमची रोजनीशी लिहायची ती जागा नाही आहे. मी सकाळी उठून काय केलं, कुठं केलं, ते नाही आहे जागा. आता ह्याच्यावर एक तुला गोष्ट सांगतो आणि ही अमेरिकेत घडलेली आहे. साधारण एक 7-8 वर्षापूर्वी एक गुन्हा घडला. एक कुटुंब राहत होतं, ते शहराच्या थोडं बाहेर राहायचं आणि ते सुट्टीला गेले होते
आणि त्यांच्या घरात दरोडा पडला आणि चोरांनी बरंचसं लुटून नेलं. मग नंतर 1-2 महिन्यांनी ते चोर सापडले. मग FBI त्यांना म्हणजे त्या ऑफिसरने विचारलं की तुम्ही चोरी केली. मग त्यांना विचारलं की तुम्हाला कळलं कसं की या घरात कोणी नाही आहे. मग त्यांनी उत्तर दिलं की आम्हाला फेसबुकवर कळलं की हे सगळे लोक सुट्टीला गेले. अपडेट. हां, मग आता तुम्ही हे लक्षात घ्या की चोरसुद्धा टेक्नॉलॉजी वापरतात. मग तुम्ही अशा जर गोष्टी सांगत गेलात तर चोरांना पण कळेल ना की ही व्यक्ती इथं आहे. त्यामुळं अशा गोष्टी सांगायची काहीच गरज नाही. म्हणजे स्टेटस अपडेट हे खूप धोकादायक ठरू शकतं. तुम्ही हा विचार करा की ही गोष्ट कुठली पब्लिक करायची आणि कुठली नाही. ह्याच्यावर आपला आणि आपल्या तुमचं जे व्यक्तिमत्व आहे किंवा तुम्ही जे आयुष्य जगता त्यातला किती भाग हा जनतेला कळायला पाहिजे हा स्वतःला प्रश्न विचारा. बरोबर. आता मी काय करतो की ज्याच्यातनं प्रबोधन होऊ शकतं तेवढ्याच गोष्टी फक्त टाकतो सोशल मीडियावर. आता मी इतर अनेक गोष्टी करतो. मी सिनेमे बघतो, मी ब्रिज खेळतो, मी अमुक करतो टमुक करतो. मी त्यातलं काहीही टाकत नाही कारण त्याचा काही संबंध नाही आहे ना. मग कशाला उगाचच टाकायचं त्याचं. सर, आता आपण हाच मुद्दा घेतला होता की गुन्हेगारीचा. तर AI आणि गुन्हेगारी हे किंवा सायबर क्राईम जो आहे तो आजच्या काळात कसा पुढे जाईल, त्याचा संबंध कसा होईल, म्हणजे लोकांना कोणत्या प्रकारानं सतर्क राहायला पाहिजे याबद्दल आपण काही सांगू शकाल का? हे बघा, हा गुन्हेगारी ही वृत्ती आहे. ओके, तशाच बरोबर एक मानवी भावना आहे, त्याला लोभ म्हणतात. आता ही मी एक 50 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. माझ्या आजीची मैत्रीण एकदा हवालदिल होऊन आमच्या घरी आली आणि मग ती माझ्या आजीला किशी म्हणायची. किशी माझी काहीतरी झालं, मला कळलं नाही काय झालं. तर त्यावेळेला सदाशिव पेठेत माझं आजोळ होतं. तर एक दुपारी माणूस आला त्या माझ्या आजीच्या मैत्रिणीकडं आणि त्यांनी तिला सांगितलं की मी तुम्हाला सोनं दुप्पट करून देतो. आणि मग त्यांनी काहीतरी केलं. सुरुवातीला एकाचे 2 करून दिले. ते कसे केले मला माहिती नाही. मग नंतर त्या आजीच्या मैत्रिणीला वाटलं की सगळंच सोनं द्यावं आणि मग तिने सगळं सोनं दिलं आणि ते सगळं सोनं घेऊन तो गायब झाला. आता त्यावेळेला मी माझ्या आजीला विचारलं की हिला कळत कसं नाही की सोनं कसं दुप्पट होऊ शकतं, एवढा साधा विचार येत नाही का. तर हे लक्षात ठेव की सायबर क्राईम जे घडतात त्याच्यामागं गुन्हेगारी वृत्ती ही आहे, पण लोभी वृत्ती पण त्याला तितकीच जबाबदार आहे. म्हणजे तुम्हाला ईमेल येते की तुम्हाला लॉटरी लागली किंवा तुम्हाला कोणीतरी सांगतं की मी इस्टेट दिली. आता हा साधा विचार तुमच्या मनात यायला पाहिजे की तुम्हाला कुठला तरी आफ्रिकेतला, नायजेरियातला माणूस किंवा अमेरिकेतला माणूस का म्हणून इस्टेट देईल. फुकट काही मिळत ना. मग ते तुम्हाला येतं, मग तुम्ही त्यांना रिस्पॉन्ड करता. मग त्या रिस्पॉन्ड करताना मग ते अनेक गोष्टी सांगतात. हा एक प्रकार आहे. सध्याचा जो प्रचलित अतिशय लोकप्रिय गुन्हा म्हणजे डिजिटल अरेस्ट. हो, हे एक फार चाललंय. तर डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला एक लिंक येते किंवा तुम्हाला एक फोन येतो, मला सुद्धा फोन येतो की तुमचं क्रेडिट कार्ड युजेज खूप वाढलंय किंवा फोनचं तुमचं हे झालंय, हे नाही केलं तर तुमचा फोन कट होईल. मग तुम्ही त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये एंगेज होता. मग अजून एक त्याचा प्रकार आहे की तुमच्या नावाने ड्रग पार्सल आलंय आणि मग ते कस्टम्स ऑफिसरने अडकवलंय. मग ह्या डिजिटल अरेस्टमध्ये ते काय करतात, एक व्हर्च्युअल पोलीस स्टेशन तयार करतात. आणि समोरचा जो माणूस व्हिडिओ कॉलवर येतो तर तो CBI ऑफिसर, EDचा ऑफिसर किंवा पोलीस असल्याचं भासवतो आणि मग तुमच्याशी बोलायला लागतो. आणि मग शेवटी असं होतं की तुम्हाला सांगतो की तुम्हाला या प्रकरणातनं बाहेर पडायचं असेल तर एवढे पैसे या माणसाला द्या किंवा या अकाउंटवर ट्रान्सफर करा तर आम्ही तुम्हाला सोडवू. असं करून गेल्या 6-8 महिन्यामध्ये मी अशी उदाहरणं बघितली आहेत की शिकलेले लोक, उद्योगपती यांनी लाखो रुपये याच्यात दिलेले आहेत भीतीपोटी. कारण जशी लोभ ही भावना आहे तशी एक भीती पण आहे. कोर्टाची पायरी चढायची नाही. आता साधी गोष्ट आहे की जर पोलिसांना तुम्हाला अटक करायचं असेल तर प्रचलित कायद्यानुसार तुम्हाला समन्स येतं आणि मग तुम्ही पोलीस स्टेशनवर जायचं. हे डिजिटल अरेस्ट वगैरे हे सगळं हंबग आहे, असं काही नाही आहे. किंवा मग RBIच्या सारख्या नोटिफिकेशन्स येतात की तुम्ही कुठलीही बँक तुम्हाला कधीही फोन करत नाही की तुमचा KYC करा म्हणून. मग लोक असे ज्येष्ठ नागरिक शोधतात. तर तो AI चा वापर कुठं होतो, तर हे गुन्हेगार AI चा वापर करून त्यांची सावध शोधतात. म्हणजे कशा प्रकारे? एकटे लोक, सतत ऑनलाईन असणारे लोक, मुलं मुली. मी आता या कोविड काळात एडटेक म्हणून एक पॉप्युलर झालं आणि सगळ्या पालकांचा सगळा डेटा मिळाला. मग काय होतं की बरेच वेळा एज्युकेशन इन्स्टिट्यूटमधले लोक ट्रान्सफर होतात आणि मग असे गुन्हे पुण्यात घडलेत की पूर्ण शाळेमधल्या पालकांचा डेटा एका माणसाने एका पेन ड्राईव्हवर घेतला आणि तो विकला.
म्हणजे जे गुन्हेगारी करतात करणारे लोक आहेत, त्यांना तो विकला. मग हे लोक काय करायचे की त्या मुलाशी किंवा मुलीशी ऑनलाईन संबंध, फेसबुक फ्रेंड पहिल्यांदा रिक्वेस्ट करायची आणि मग बोलायचं. अजून एक आपल्याकडे काय घडतं की पालकांना आपल्या मुलांबरोबर बोलायला वेळ नाही, त्यामुळे त्यांची जी ती गरज आहे भावनिक, आणि आपण आजी आजोबा नसतात, मग त्यावेळेला हे असे फेक फ्रेंड्स ते विश्वास निर्माण करतात. मग त्यांना कधीतरी कॉफीला बोलवतात, चांगले रिलेशनशिप पहिल्यांदा, ट्रस्ट म्हणजे तुमच्यावर ते विश्वास निर्माण करतात. मग हळूहळू नंतर सांगतात की असं आहे की तुझ्या आईच्या फोनवर एक OTP आलाय, मेसेज, तो मला दे. आता ह्या मुलाला वाटतं की ठीक आहे, मेसेज आहे, आपला मित्र मागतोय, पण तो कसला मेसेज आहे तुम्हाला कुठं कळतं? तर तो OTP असतो त्यांचं बँक अकाउंट खाली करायचं. कारण काय आहे की तुम्हाला मोबाईल नंबर, तुमचा आधार ID आणि हे गोष्टी कळल्या की तुमच्या बँक अकाउंटपर्यंत जाऊ शकतो आपण. आणि मग त्यासाठी जर OTP मिळाला तर मग पुढचा व्यवहार होऊ शकतो ना तो. तर ह्यासाठी आपल्याकडे मी अजून एक गोष्ट तुमच्या माध्यमातून सांगतो की सायबर संस्कारांची गरज आहे. आपण युवा पिढीला संस्कार देतो. आता एक मोठा प्रश्न आहे की आता तुला किती मुलं आहेत वगैरे असा वैयक्तिक प्रश्न विचारत नाही, पण 12 ते 13 वर्षाची जेव्हा मुलं मुली होतात तेव्हा त्यांच्या आयुष्यात 2 उपकरणं येतात. एक येतं 2 व्हीलर, दुचाकी वाहन, आणि दुसरं येतं मोबाईल फोन. आता ह्या दुचाकी वाहनाची सरकारने सगळी रेग्युलेट केलेली आहे. मग तुम्हाला लायसन्स लागतं, मग शिकायला लागतं, मग नियम पाळायला लागतात. मोबाईलच्या बाबतीत काय? काहीच नाही. ते मला आठवतं DDLJचा तो डायलॉग आहे, शेवटी सिनेमाचा शेवटचा डायलॉग सांगू, तुझी आता क्विज आहे, ज्या सिमरन जा जी लो अपनी जिंदगी. हे मोबाईलच्या बाबतीत असंच आहे. पालक मुलांना फोन देतात, काही ट्रेनिंग नाही, काय बरोबर काय चूक नाही माहिती, तू आणि तुझा फोन काही पण कर. कुठल्या आई वडिलांना वेळ करायचं? पण त्यासाठी एक सायबर संस्कार ही एक गरज आहे. आणि मी स्वतः 4 तासाचं ते ट्रेनिंग ऑनलाईन घेऊ शकतो. त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट काय करायचं काय नाही, कायदे काय आहेत. म्हणजे आपल्याकडं अनेकांना माहिती नसतं की सायबर कायदे इतके गंभीर आहेत की जर तुम्ही अनाहूतपणे केलं तर तुम्हाला तो नॉन बेलेबल क्राईम आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो की तुम्ही एखाद्या व्यक्तीला पोर्नोग्राफिक क्लिप पाठवली, आक्षेपार्ह माहिती आहे, आणि त्या व्यक्तीचं आणि तुमचे संबंध बिघडले, तर ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या अगेन्स्ट FIR करू शकते की मला ही माहिती आली. या बेसिसवर पोलीस तुम्हाला अरेस्ट करतात आणि तो नॉन बेलेबल क्राईम आहे. आणि आपल्या प्रचलित व्यवस्थेनुसार दुसऱ्या दिवशी तुमचं नाव पेपरमध्ये येतं. ते झालं की शाळा तुम्हाला काढून टाकते, तुम्हाला नोकरी मिळण्याचे हे कमी होतं. मग तुम्ही काही दिवस लॉकअपमध्ये येता की तुमच्यावर समाज शिक्का लावतो की हा माणूस गुन्हेगार आहे. आणि ह्याचं रूट कॉज काय? आणि अशी मी अनेक उदाहरणं बघितली आहेत की ती मुलं मुली पालकांना हा प्रश्न विचारतात की तुम्ही मला का नाही सांगितलं की हे चुकीचं आहे. मग हे कोण सांगणार? जसं रेड सिग्नल आला की वाहन चालवायचं नाही, हे तसं ह्या सगळ्या रेड फ्लॅग्स हे सांगायची गरज आहे. आणि ह्या गोष्टी तुम्ही करू नका हे या मुलांना ह्या वयात सांगायची गरज आहे. कारण सायबर क्राईम करणाऱ्या लोकांचं सरासरी आयुर्मान हे 18-20च आहे, आणि त्यांना बळी पडणाऱ्या लोकांचं पण तेच आहे. आणि आजकाल काय वृद्ध लोक पण बळी पडतात, पण ते इग्नोरन्स किंवा लोभापोटी बळी पडतात. तर ह्याच्यात समाज प्रबोधन हे एकमेव उत्तर आहे. आणि यासाठी सरकार वगैरे ठीक आहे, पण तुम्ही काय, सरकारने सगळ्याच गोष्टी का कराव्यात, तुम्ही का नाही करू शकत? बरोबर. हे सर्व समाजाचं ह्या बाबतीत प्रबोधन करायची गरज आहे, आणि ती नक्कीच शाळांनी करायला पाहिजे. कारण त्याच एज ग्रुपमध्ये ह्याची गरज आहे. नंतर ठीक आहे तुम्ही सिक्युरिटी वगैरे शिकवा, पण तोपर्यंत वेळ निघून गेली ना. बरोबर. म्हणजे सायबर संस्कार हा घरोघरी होणं काळाची गरज. ॲक्च्युली ते मोबाईल फोन कंपन्यांनी पण करायला पाहिजे. तुम्ही जेव्हा फोन विकता, आता तुम्ही बघा कॉम्प्युटर विकला की त्याच्याबरोबर एक मोठं युजर मॅन्युअल येतं. मोबाईल बरोबर काय येतं? किंवा जे येतं ते तुम्ही किती लोक वाचता? नाही, पण काय चार्जर आणि नसतंच, बाकी असं काही युजर मॅन्युअल वगैरे. मग आता हा वापर कशासाठी करायला पाहिजे, किंवा कोण काय केलं की चूक आहे? म्हणजे खरं तर मी असं सांगतो की शाळांनी अशी भित्तीपत्रकं तयार केलं पाहिजे की डावीकडं ही गोष्ट केली तर एवढी शिक्षा, आणि हे टॉयलेटमध्ये लावा. कारण टॉयलेटमध्ये सगळी मुलं जातात, लायब्ररीत कोणी जात नाही. मग तो टॉयलेटमध्ये गेला की त्याला रोज दिसेल की हे नाही करायचं, आणि ते मोठं दाखवा की हे केलं की असं होतं. आणि ते भित्तीपत्रकं बदलत राहा सारखी, कारण हे गुन्हे पण वेगवेगळ्या प्रकारे घडत असतात.
अगदीच खरं आहे. पुढचा प्रश्न माझा विद्यार्थ्यांच्याशीच संलग्न असा आहे की आजकाल जो तो उठतो, आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर 11वी-12वी पर्यंत इथे शिक्षण घेतात आणि त्यानंतर प्रत्येक जण असा असतो की विचार काय म्हणजे हे कृतीत घडतंय की कोणी अमेरिकेला जातोय पुढच्या शिक्षणाला, कोणी UK मध्ये जातोय, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये जातोय. तर मला असं विचारायचं आहे की भारतात अशी आपली शिक्षण प्रणाली अशी नाहीये का विकसित, किंवा आपण काय केलं पाहिजे की ती मुलं किंवा ती पिढी इथंच राहून शिक्षण घेईल, किंवा आपण कशात कमी तू पडतो? अशा व्यक्तीशी बोलतेस की ती व्यक्ती इथंच शिकलेली आहे. त्यामुळे मी तर भारतीय शिक्षण पद्धतीचा पुरस्कर्ता आहे. आणि मी एकटाच नाही, नारायण मूर्ती पण इथेच शिकले, नंदन निलकणी पण इथेच शिकला, आनंद देशपांडे फक्त हायर एज्युकेशनला तिथे गेला, पण बाकी त्याचं शिक्षण इथंच झालंय. त्यामुळे भारतीय शिक्षण पद्धतीत काहीही दोष नाही आहे. दोष आहे तो आपल्या मनोवृत्तीत आहे. जर विद्यार्थ्याची म्हणजे ज्याला मी लर्नर नाव दिलंय त्याला शिकायचं आणि त्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर तो कुठेही यशस्वी होऊ शकतो. म्हणजे अगदी छोट्या गावातनं पण होऊ शकतो किंवा मोठ्या गावातनं पण होऊ शकतो. तर हा प्रश्न आहे मनोवृत्तीचा. 20व्या शतकात काही प्रमाणात हे ठीक होतं की आपली शिक्षण पद्धती कमी होती. आता नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. आता पुण्यात 35 खाजगी विद्यापीठ आहेत. म्हणजे 1 महिन्यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबईला हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी तयार केली आहे. तिथं परदेशी विद्यापीठं आता येत आहेत भारतातच. हे सगळं असताना तुम्ही भारत सोडायची गरजच काय? आणि जर तुम्हाला 100% शिष्यवृत्ती मिळत असेल आणि नंतर तिथंच नोकरी करायची जर तुम्हाला गॅरंटी असेल तर तुम्ही विचार करू शकता. आपल्याकडे काय वाईट आहे? तुम्ही अमेरिकेला जा साईट सीइंगला. त्यामुळं भारतीय शिक्षण पद्धतीत काही किंवा काही कमी नाही. जरी असले काही तर ते तुम्ही स्वतः बदलू शकता. आणि तुम्हाला हे माहिती आहे का की इंटरनेटमुळं सगळी परदेशी विद्यापीठं ऑनलाईन पण आहेत. तुम्ही इथं बसल्या MIT स्लोनचे कोर्सेस इथं बसून करू शकता. आणि जर तुम्हाला परदेशी जायचंच असेल तर जपानला जा. बर. कारण जपानला अनन्यसाधारण संधी आहेत. लुक ईस्टवर्ड्स. जपानचं सरासरी आयुर्मान 83 आहे, आपलं 20 आहे. आणि जपानमध्ये युवा पिढी कमी आहे आणि जे आहेत युवक त्यांची लग्न होत नाहीत. हा एक मोठा प्रश्न आहे. आता त्या विषयावर मला फारसं बोलायचं नाही आहे, पण भारतात सुद्धा आता ते असंच लोण येत चाललेलं आहे. पण जपानमध्ये खूप आहे. त्यामुळं तिथं यंग जनरेशन नाही आहे आणि त्यांचा भारतावर खूप विश्वास आहे. आणि भारतीयांना त्यांनी अनेक सुखसोयी केलेल्या आहेत आणि अनेक यशस्वी लोक तिथं आहेत. आणि जर सर्वसामान्य माणसाला जर पटकन यशस्वी व्हायचं असेल तर जपानी भाषा शिका. N3 व्हा. N5 ही बेसिक लेवल आहे, N4 N3. कुठल्याही क्षेत्रातल्या व्यक्तीला, इव्हन तुला सुद्धा, अगदी नर्सेस तिथं हवेत, तिथं प्रोग्रॅमर्स हवेत, तिथं फायनान्स एक्झिक्युटिव्ह हवेत, सगळे लोक आहेत. मी सगळ्या लोकांना सांगतो की जर तुम्हाला रिसेशन प्रूफ करिअर आणि जास्त पैसे हवे असतील तर पूर्वी दुबई आणि अमेरिका हे उत्तर होतं. आता 2025 नंतर पुढची 10 वर्ष उत्तर जपान आहे. जपान. आणि जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असाल तर तैवान हे एक उत्तर आहे. मग त्यासाठी चीनी भाषा शिका. जर ऑटोमोटिव्ह एक्सपर्ट असाल तर जर्मनी हे उत्तर आहे, तिथं जा. पण सर्वसामान्य व्यक्तींसाठी जपान हे उत्तर आहे. आणि मग तिथं पैसे मिळवा आणि जर आवडलं तर राहा. ती जगातली 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. मुंबई टोकियो 6 तासाची फ्लाईट आहे, त्यामुळे जेट लॅग वगैरे पण नाही. तुम्ही दर आठवड्याला गरज पडली तर पुण्याला येऊ शकता. आणि असं वेगळा विचार करा तर तुम्ही. आणि असं नाही की प्रत्येकाने जपानला जायला पाहिजे. जॅपनीज एमएनसीज पुण्यामध्ये पण 25 आहेत. त्यामुळे ही भाषा शिकून तुम्ही इथं पण काम करू शकता. आणि मग बाकी सगळीकडे फिरा. आपल्याकडं हे जर तू मूळ प्रश्न विचारलास ना की अमेरिकेत जे सगळं आहे ते चांगलं आणि भारतात जे आहे ते सगळं वाईट, असं काही नाही आहे. नेजो आणि पालकांवर अतिरिक्त ताण पण येतो ना की ते लोन घ्या आणि हे ह्या सगळ्यापासून आपण म्हणजे हे पर्याय पण शोधू पण शकतो. हेच तुम्ही यासाठी जेव्हा मुलांचं संवेदनाशील वय असतं, संस्कारक्षम वय असतं, त्याच काळात हेच संस्कार करा की तू इथंच राहणार आहेस आणि इथंच शिकणार आहेस. आणि नंतर जा ना तू अमेरिकेत. तुला कोण प्रिव्हेंट कोण करते? तू शिक इथं, मोठा हो, नुसतं सुट्टीला जा. आणि ते सुद्धा जायलाच पाहिजे असं नाही, इतर पण चांगले आपल्या भारतात काय कमी ठिकाणं आहेत. मग बरोबर आहे. आता सर, आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या आणि अतिशय महत्त्वाच्या प्रश्नाकडे येते मी. तुम्ही मगाशी बोलता बोलता मला सांगितलं होतं की मुलांना शिष्यवृत्ती देण्यासाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचे काही फाउंडेशन कार्यरत आहेत. तर त्यातून तुम्ही कशा प्रकारे मुलांना मार्गदर्शन करता किंवा त्याचा उपयोग आपण तळागाळातल्या लोकांपर्यंत कसा करू शकतो किंवा विद्यार्थ्यांपर्यंत आपण कसा करू शकतो? या फाउंडेशनची गरज आहे. आणि मी 2 व्यक्तींचं नाव घेऊ सांगतो की
लीला पुनावाला फाउंडेशन म्हणून एक माझ्या एक स्नेही आहेत लीला पुनावाला म्हणून. त्या पुण्यातल्या COEPच्या पहिल्या लेडी इंजिनियर अल्फा लेवलच्या MD होत्या. मग त्यांनी रिटायर झाल्यावर त्यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. मग त्यांनी लीला पुनावाला फाउंडेशन सुरू केलं. त्या फक्त मुलींना शिष्यवृत्ती देतात. अच्छा. आणि त्या शोधतात हायर एज्युकेशनसाठी. आणि त्यांनी आता गेल्या 15 वर्षात जवळजवळ 25,000 मुलींना घडवलं. आणि मग आता त्यांना इतर CSR फंडिंग वगैरे पण मिळतं. आणि असंच प्रकारचं काम आनंद देशपांडे करतो. त्यांनी दे आसरा म्हणून एक फाउंडेशन तयार केलं. ते सगळ्या लोकांना मदत करतात. मग आता त्यांच्यापासून प्रेरणा देऊन मी एक माझा एक खारुताईचा वाटा म्हणून मी एक फाउंडेशन सुरू केलं आहे, शिकारपूर सोशल फाउंडेशन. आणि त्याचा एकमेव प्रोजेक्ट आहे की स्किल डेव्हलपमेंट आणि नोकरी आणि गरजू व्यक्तीला शक्यतो मी शोधतो की छोट्या गावातली लोक. तर मी आता ते फाउंडेशन मी 60 वर्षाचा झालो त्या वेळेची जानेवारीत सुरू केलं. आणि डॉक्टर भटकरांच्या मदतीनं आम्ही एक प्रोजेक्ट केला. त्यातल्या 10 लोकांची एक बॅच बाहेर पडली. मी 10 मुलांना शिष्यवृत्ती दिली विथ स्किल. आणि 10 पैकी 8 लोकांचं करिअर म्हणजे नोकरी लागली त्यांना. आणि ते ज्या ठिकाणी आहेत तिथंच आम्ही असे शोधतो लोक. आणि मी काही संस्थांना पण अप्रोच झालो आहे की तुम्ही पुण्यात काही मला आणू नका. पुण्यात जर असेल तर माझं सगळ्यांना ओपन ऑफर आहे. जपानी शिकायची शिष्यवृत्ती मी फुकट द्यायला तयार आहे कुणालाही. जॅपनीज ट्रेनर्स मी आणून देतो. तुम्ही फक्त जबाबदारी घ्या की 6 महिने तुम्ही तो कोर्स कंप्लीट करा. मग त्याचं माझं मॉडेल आहे की 10% पैसे त्या विद्यार्थ्यांनी भरायचे, 90% मी स्पॉन्सर करतो. आणि जेव्हा तुम्ही ती N5 पास व्हाल तेव्हा तुझे 10% मी परत देतो तुला. कारण नाहीतर काय होतं की जपानी भाषा शिकायला अवघड आहे, त्यामुळं लोक धरसोड वृत्ती असते. आणि आपल्याकडे अजून एक वृत्ती आहे की फुकट दिली की त्याची व्हॅल्यू नसते. तर तो प्रयोग पण मी एकदा करून बघितला आणि फसलो. मी स्पॉन्सर केलं, 15 दिवस मुलं आली आणि नंतर गायब झाली ती. मग तेव्हा म्हणून हे मी 1090 किंवा काही लोकांना म्हणतात 2080 करत. तर हे भाषा शिकवतो, काही लोकांना इंग्लिश पण शिकवतो. आणि मग छोट्या गावातली मुलं मुली मी शोधतो की जे तिथं आहेत, गरजू आहेत. आणि मग त्यांना स्किल तिथं दिलं तर तिथंच त्याची नोकरी होऊ शकते. त्या लोकांना मी मदत करतो. ओके. आणि मग आता मला हळूहळू समाज पण मदत करायला लागलाय. एका डोनरनी मला डोनेशन पण दिलंय की ह्याच कामासाठी इम्प्रेस होऊन. तर माझी प्रेरणा लीला पुनावाला 25 वर्ष करतायत त्या. तर मला तिने जर 25,000 मुली घडवल्या तर ठीक आहे, मी पण काहीतरी नंबर करेन. आणि ह्याच्यातनं काय आहे की हा काय नंबर गेम नाही आहे. नाही, बरोबर आहे. खरी मदत ज्याला पाहिजे त्याच्यापर्यंत ती आणि त्या माणसाला ती मिळाली की झालं काम. सर, तुमच्या या कार्याला खरंच आमच्या टीमकडून शुभेच्छा. आणि अजून अधिकाधिक चांगली मुलं किंवा चांगली पिढी आपल्या भारताला मिळू दे असंच आम्ही म्हणजे आशा करतो. तर तुम्ही इथे आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि विचार 360 याबद्दल तुमचे खरंच वेगवेगळ्या तऱ्हेनं 360 अँगलनं विचार आमच्यासोबत तुम्ही मांडलेत, तर त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. तर मग तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला? आणि तुम्हाला जर आमचा पॉडकास्ट आणि हा ॲम्बियन्स सगळंच आवडलं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा स्वत्व स्टुडिओज कर्वेनगर यांना. कर्वेनगरमध्ये हा अतिशय छान स्टुडिओ आहे. त्यांची टीम अतिशय हेल्पफुल आहे, आपल्याला सगळ्या प्रकारची मदत अगदी सहजरित्या करते. आणि इथे पॉडकास्ट करायला आम्हाला अतिशय मजा आली. तर नक्की कॉन्टॅक्ट करा स्वत्व स्टुडिओज.